महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांप्रती आज आभार प्रदर्शन व्यक्त केल्याचं पाहायला मिळालंय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मोदी, शहा तसंच फडणवीस आणि अजितदादांचे आभार मानले आहेत। सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न हे साकार झालं। बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालं। ते स्वप्न मोदी आणि शहा यांनी पूर्ण केलं असं या क्षणी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। ते माझ्या पाठी पहाडासारखे उभे राहिले असं देखील शिंदे स्पष्ट करताना दिसले आहेत। तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पत्रकार परिषद घेत शिंदेंच्या कारभारासंदर्भात कौतुक देखील या ठिकाणी व्यक्त केलेले आहे आणि शिंदेंचे देखील आभार मानले आहेत। केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं। कारण मला आठवतंय जेव्हा आम्ही सरकार बदललं, उठाव केला, त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही चट्टान की तरह आपके पीछे खडे। आणि मला आठवतंय की 2.5 वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला। 2.5 वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणजे सुरुवातीला जी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली ते दिवस मला आठवत आहेत। आणि त्या प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला। आणि म्हणून मी मोदी साहेबांना, अमित शहा साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन। जनतेला त्यांनी प्रेसच्या माध्यमातून आणि आपली भूमिका व्यक्त केली। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित शहाजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय मुख्यमंत्र्याबद्दल करतील त्या निर्णयाला पूर्ण समर्थन माननीय एकनाथ शिंदेचे राहील आणि शिवसेनेचे राहील। या पद्धतीचं महायुती म्हणून त्यांनी जी अत्यंत महत्वाची भूमिका घेतली आणि जे काही विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्या वाफाच राहिल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।